महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा। रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेला निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप एका नव्या वादात सापडलाय। मी ब्राह्मणांच्यावर लघवी करतो अशी प्रतिक्रिया त्यानं सोशल मीडियावर व्यक्त केल्यामुळे त्याच्या विरोधात टीकेची झोड उठत आहे। एका वकिलाने त्याच्या विरोधात पोलिसातही तक्रार दाखल केली आहे। एवढ्या सगळ्या गोंधळानंतर अनुराग कश्यपनं काय भूमिका घेतली आणि हा नेमका वाद कसा आणि कुठून सुरू झाला हे आपण समजून घेऊया। त्यासाठी हा व्हिडिओ अखेरपर्यंत पहा आणि महाराष्ट्र दिनमानचं YouTube चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा। नमस्कार, मी विजय चोरमारे, आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान। फुले या चित्रपटापासून या वादाची सुरुवात झाली। म्हणजे या वादाचं मूळ आहे ते अनंत महादेवन दिग्दर्शित फुले हा चित्रपट। या चित्रपटावरून आधीच वाद सुरू होता। त्या निमित्तानं अनुराग कश्यपने एक ट्विट केलं। त्यात त्यानं सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। त्या ट्विटमध्ये अनुराग कश्यपनं असं म्हटलंय की पंजाब 95, टीस, धडक 2, फुले आणि अशाच आणखी काही चित्रपटांच्या निमित्तानं जातीयवादी, प्रांतवादी आणि धर्मवादी सरकारचा अजेंडा दिसून येतो। सरकारनं या चित्रपटांवर बंदी घातली कारण ते स्वतःचा चेहरा आरशात पाहू शकत नाही। सरकारला इतकी शरम वाटायला लागली आहे की त्यावर बोलायलाही ते तयार नाही। शेवटी एका चित्रपटामुळे त्यांना एवढा त्रास का होतोय? डरपोक कुठले? जाती व्यवस्थाच नाही तर ब्राह्मण कुठून आले? धडक 2च्या स्क्रीनिंग दरम्यान सेन्सॉर बोर्डाचा एक सदस्य म्हणाला, मोदींनी भारतात जाती व्यवस्था संपवून टाकली। हाच आधार घेऊन संतोष हा चित्रपटही भारतात प्रदर्शित होऊ शकलेला नाही। आता फुले चित्रपटामुळे ब्राह्मणांना त्रास होतोय। भाऊ, जर जाती व्यवस्था अस्तित्वातच नाही तर मग हे कुठले ब्राह्मण? कुठून आले ब्राह्मण? तुम्ही कोण? तुमची काय एवढी जळते? जर जाती व्यवस्था अस्तित्वातच नव्हती तर मग ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले कशासाठी होते? एक तर तुमचा ब्राह्मणवाद अस्तित्वातच नाही, कारण तुमच्या मोदी संदर्भातील म्हणण्यानुसार भारतात जाती व्यवस्था नाही किंवा सगळे मिळून सर्वसामान्य लोकांना मूर्ख बनवत आहे। भाऊ, एकदा सगळे मिळून ठरवा की भारतात जातीयवाद आहे की नाही ते। लोक मूर्ख नाहीत। तुम्ही ब्राह्मण आहात की जे वर बसले ते तुमचे बाप आहेत हे आधी ठरवा। माझा प्रश्न असा आहे की जेव्हा सेन्सॉर बोर्डाकडे सिनेमा जातो तेव्हा त्यावर बोर्डाचे 4 सदस्य निर्णय घेतात। मग त्या 4 सदस्यांना सोडून इतर लोकांच्याकडे या चित्रपटाची माहिती पोहोचतेच कशी? कारण त्यांच्याकडे जर चित्रपट पाहण्याचा अधिकारच नसतो तर या संपूर्ण यंत्रणेत गोंधळ आणि भ्रष्टाचार आहे। आता अनुराग कश्यपनं एवढं सगळं ट्विट केल्यानंतर त्याच्यावर ट्रोल धाड येणार हे सांगायला काय कुणा भविष्य त्याची गरज नाही। आता बघा, अनुराग कश्यपने सेन्सॉर बोर्डाची भूमिका एकूण जाती व्यवस्था या संदर्भात स्पष्टपणे मत नोंदवले आहे। असं कुठल्याही जाती संदर्भात प्रश्न विचारले की त्या जातीचे ट्रोल सरसावतात। इथं तर अनुराग कश्यपनं थेट ब्राह्मणांच्या दुखऱ्या नशेवर बोट ठेवले। त्यामुळे प्रशांत कोरडकर वृत्ती चवताळल्या। अनुराग कश्यपला शिवीगाळ सुरू केली, धमक्या सुरू झाल्या। एका निनावी ट्रोलनं त्यांना ब्राह्मण तुमचे बाप आहेत असं म्हटलं। म्हणजे आपल्याला आठवत असेल, प्रशांत कोरडकरही इंद्रजीत सावंत यांना केलेल्या फोनमध्ये असंच म्हटलं होता, हे ब्राह्मणांचं राज्य आहे, ब्राह्मणांचा मुख्यमंत्री आहे। खरं तर अनुराग कश्यप असो किंवा कुणीही शाण्या व्यक्तीनं अशा हिंस्त्र झुंडीतल्या अनवरस लोकांच्या नादी लागायचं नसतं। पण अनुराग कश्यपने ती चूक केली। आता माणूस कितीही शहाणा असला तरी कधीतरी संयमाचा कडेलोट होतो आणि जशास तसे उत्तर द्यायला सरसावतो। आता पुन्हा ही सुद्धा त्यांची एक स्ट्रॅटेजीच असते। म्हणजे आधी समोरच्या माणूस भडकेल अशा कमेंट करायच्या, त्याला सतत चिथावणी द्यायची, कधीतरी रागानं तो प्रत्युत्तर देतो, ती काहीतरी कमेंट करतो, मग त्या कमेंटचा स्क्रीनशॉट व्हायरल करायचा, त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा वगैरे वगैरे वगैरे। अनुराग कश्यप अशा या ट्रॅपमध्ये सापडला। ब्राह्मण तुमचे बाप आहेत या कमेंटवर त्यानं ब्राह्मणांच्यावर मी मुततो, काही प्रॉब्लेम आहे का अशी प्रतिक्रिया दिली। ती व्हायरल करून अनुराग कश्यपला चहूबाजूंनी घेरलं जात आहे। एवढं सगळं घडल्यानंतर अनुराग कश्यपनं दिलगिरी व्यक्त केल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहेत। म्हणजे अनुरागची माफी, अनुरागची दिलगिरी, अनुराग कश्यप नरमला अशा प्रकारच्या बातम्या आहेत। परंतु तो अनुराग कश्यप आहे,
त्यानं खरोखर दिलगिरी व्यक्त केली आहे का हे सुद्धा नीट तपासायला पाहिजे. सगळ्या वादानंतर अनुराग कश्यपने इंस्टाग्रामवर पोस्ट केले. त्यात म्हटलंय की माझ्या मुलीला, मित्रांना आणि कुटुंबाला, सहकाऱ्यांना बलात्काराच्या आणि ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. अनुराग पुढे म्हणतोय की मी जे बोललो ते मी मागे घेऊ शकत नाही आणि घेण्याची इच्छा सुद्धा नाही. ही माफी माझ्या एका पोस्टसाठी नाही तर एका वाक्यासाठी आहे जे संदर्भाशिवाय उचलून घेतलं गेलं. त्यामुळे द्वेष निर्माण झाला. कोणतंही कृत्य किंवा विधान इतकं महत्वाचं नाही की त्यामुळे तुमच्या मुलीला, कुटुंबाला, मित्रांना, सहकाऱ्यांना बलात्कार आणि ठार मारण्याच्या धमक्या मिळाव्यात. हे संस्काराचे ठेकेदार त्या धमक्या देत आहेत. अनुराग म्हणतो की कोणी मला शिव्या द्यायच्या असेल तर जरूर द्या, पण माझ्या कुटुंबाला यात उघडू नका. एखादी गोष्ट जर तुम्हाला बोलली गेली असेल तर ती मागं घेता येत नाही आणि मी घेणारही नाही. पण मला जर काही शिव्या द्यायच्या असतील तर त्या द्या. माझं कुटुंब काही बोललेलं आहे ना, त्यांनी काही प्रतिक्रिया दिली, त्यामुळे जर माफी हवीच असेल तर ही माझी माफी आहे. ब्राह्मण लोकांनो, स्त्रियांना सोडून द्या एवढं तरी संस्कार शास्त्रामध्ये आहेत ना. ते फक्त मनोवादी विचारांमध्ये नाही. तुम्ही कोणत्या प्रकारचे ब्राह्मण आहात ते ठरवा. उरलेली माफी माझ्याकडून. मनोवादी आणि गैरसंस्कारी ब्राह्मणांसाठी माफी अशी त्याने आपल्या पोस्टला कॅप्शन दिलेली आहे. म्हणजे इंस्टाग्राम स्टोरीज मध्ये अनुरागनं आपली ती कथित वादग्रस्त टिप्पणी शेअर केली आहे. एका व्यक्तीच्या म्हणजे एका नावी, ते अधिकृत नाव सुद्धा नाही, त्या व्यक्तीनं ब्राह्मण तुझे बाप आहे या कमेंटला उत्तर देताना अनुरागनं लिहिलं होतं ब्राह्मण पे मैं मुतूंगा कोई प्रॉब्लेम. या पोस्ट सोबत त्यानं लिहिलंय की उत्तर सगळ्यांनीच वाचलंय, आता राग व्यक्त करत आहेत, आग लागले. संदर्भ बघा रे डरपोक लोकांनो. संपूर्ण आयुष्य शास्त्रांच्या मागे लपणारे, कोणतेही मौल्यवान महत्वाचे कार्य न करणारे, इतरांना तुच्छ लेखून स्वतःला मोठे समजणारे आळशी लोक आहेत ते. तुमच्यासाठी तुम्ही लोक कायमच मूर्ख म्हणजे चुतिया राहाल. या सगळ्या घडामोडीनंतर शुक्रवारी एका वकिलानं मुंबईत अनुराग कश्यप विरुद्ध तक्रार सुद्धा दाखल केली. अनुराग कश्यप यांच्या विरोधात योग्य कायदेशीर कारवाई करावी आणि FIR नोंदवावा असं त्या ट्विटमध्ये त्याने म्हटलंय. जर एखाद्या व्यक्तीच्या कृतीमुळे किंवा वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असेल तर ते योग्य कायदेशीर प्रक्रियेद्वारे हाताळलं गेलं पाहिजे, जेणेकरून सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही. त्यानं हे ट्विट मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आता विषय काय तो नीट समजून घ्या. म्हणजे केंद्रीय सेन्सॉर बोर्डानं 7 एप्रिलला फुले चित्रपटाला यू प्रमाणपत्र दिलं आणि त्यात काही सुधारणा सुचवल्या. त्यामध्ये मांग, महार, पेशवाई या शब्दांना काढून टाकायला सांगितलं. 3000 वर्षांची गुलामी या वेळी काढून काही वर्षापूर्वीची गुलामी असं बदलायला सांगितलं. आणि चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी या सगळ्या सूचनांचं म्हणजे सेन्सॉर बोर्डानं सुचवलेल्या सुधारणांचं पालन करणार असल्याचं म्हटलेलं आहे. प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या प्रमुख भूमिका असलेला फुले हा चित्रपट 11 एप्रिलला प्रदर्शित होणार होता. पण ब्राह्मण समाजातल्या काही लोकांनी चित्रपटातील एका दृश्यावर आक्षेप घेतला. म्हणजे सावित्रीबाई फुले शाळेत शिकवायला जात असताना एक ब्राह्मण मुलगा त्यांच्या अंगावर शेण फेकतो असंही दृश्य होतं. त्याला काही ब्राह्मण संघटनांनी विरोध केला, आक्षेप घेतला. त्यामुळे ब्राह्मण समाजाचं चुकीचं चित्र समाजात जाते, ब्राह्मण समाजाबद्दल गैरसमज निर्माण होते, अशा प्रकारचे त्याने आक्षेप घेतले. त्याविरोधात तीव्र निदर्शनं केली. त्यामुळं या चित्रपटाचं प्रदर्शन लांबलं आणि आता हा चित्रपट 25 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. हा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरचा हा चित्रपट आहे. म्हणजे जातीभेद, स्त्री भ्रूण हत्या, लैंगिक विषमता या सगळ्या विषयांना या चित्रपटानं कवेत घेतल्याचं सांगितलं जातं. तर त्यामुळं तो सगळा चित्रपट वादात सापडला होता. ब्राह्मण संघटनाचा विरोध असेल, सेन्सॉर बोर्डाची भूमिका असेल, त्यामुळे एकूणच मोठा गदारोळ सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात उठलेला होता. आता अनुराग कश्यपच्या निमित्तानं पुन्हा एकदा हा नवा वाद निर्माण झाला आहे. म्हणजे अनुराग कश्यपनं त्या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यानंतर त्याला ट्रोल करण्यात आलं. त्या ट्रोलला त्यानं आक्रमकपणे उत्तर दिलं आणि त्यात एक वादग्रस्त वाक्य उच्चारलं. त्यामुळे पुन्हा नवा वाद निर्माण झालाय. बघूया हे कसं कुठं जातं आणि याच्या चर्चा कुठपर्यंत जातात. धन्यवाद.